Hi student friends, welcome to my YouTube channel. I am NM Kuchekar sir, teaching you a biology subject for 12th standard. In last video, we have observed about the definitive experiments carried by Sir Griffith and Avery MacLeod and McCarthy. Especially the experiment carried by the Avery MacLeod and McCarthy are considered to be the more definitive because those experiments are essential to prove the DNA is the genetic material and not the proteins are the genetic material. So after that we are going to see still more definitive experiment to prove the DNA is the genetic material, that is the Hershey-Chase experiment in 1952. Because the period of between 1928 to 1952, that is the considered as the cradle period of the discoveries, different discoveries into the field of the genetics, and in that one of the important experiment, that is the Hershey and Chase experiment. For that experiment they have used one of the organism called as the bacteriophages or bacteriophages. After that we are going to see the composition of the bacteriophages, then radioactive elements which are used in the experiment, and finally we are going to observe the result of the experiment. At first we are going to see what are the bacteriophages or bacteriophages. Bacteriophages are the viruses which attacks on bacteria. Bacteriophages ह्या अशा व्हायरसेस आहेत, they attacks on bacteria. म्हणजे बॅक्टेरियोफाग्स जसे बॅक्टेरियावरती अटॅक करणारे व्हायरसेस आहेत, तसे प्लांट्सवरती अटॅक करणारे डिफरंट व्हायरसेस आहेत, ॲनिमल्सवरती अटॅक करणारे डिफरंट व्हायरसेस आहेत. त्यापैकी बॅक्टेरियावरती अटॅक करणारा जो व्हायरसचा ग्रुप आहे त्याला बॅक्टेरियोफाग्स असं आपण म्हणतो. आता आपल्याला हा जो हर्शे-चेस एक्सपेरिमेंट आहे त्याच्या संलग्न असा एक मुद्दा बघणं गरजेचं आहे, तो म्हणजे कॉम्पोजिशन ऑफ बॅक्टेरियोफाग्स. आता कॉम्पोजिशन बॅक्टेरियोफाग्सचं काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर त्यामध्ये बॅक्टेरियोफाग्स इन्क्लूड्स 2 युनिट्स इनटू इट्स कॉम्पोजिशन. 2 भाग आहेत त्याच्या कॉम्पोजिशनमध्ये. एक आहे तो म्हणजे प्रोटीन कॅप्सिड आहे, आणि दुसरं जे आहे ते म्हणजे त्याचा DNA किंवा जेनेटिक मटेरियल आपण ज्याला म्हणतो ते. म्हणजे प्रोटीन कॅप्सिड इज द आउटर पार्ट, व्हॉट एव्हर कॅप्सिड इज देअर, हेड पार्ट, मिडल पार्ट अँड टेल पार्ट, हे सगळं जे आहे ते काय आहे तर त्याचं प्रोटीन कॅप्सिड आहे, प्रोटीनपासून बनलेला आहे. आणि दुसरा जो भाग आपण पाहतो त्यामध्ये तो आहे DNA, जो दॅट resides middle into that bacterial cover, that protein cover. त्या प्रोटीन कव्हरच्या आतमध्ये तो त्याचा DNAचा पार्ट आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं की एक्सपेरिमेंटसाठी दे हॅव युज्ड रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्सचा त्यांनी उपयोग केलेला आहे. मग त्या रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स कशासाठी घेतले जातात तर रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स किंवा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स इमिट्स द रेडिएशन्स कंटिन्युअस असे ते रेडिएशन इमिट करत राहतात. आता सल्फर आणि फॉस्फरस का निवडले तर सल्फर इज अ पार्ट ऑफ अ प्रोटीन अँड फॉस्फरस इज अ पार्ट ऑफ अ DNA. आता S32 आणि P32 हे आयसोटोप किंवा हे जे काय ॲटॉमिक नंबर असलेले रेडिओ एलिमेंट्स आहेत हीच का निवडली हे आपल्याला थोडंसं बघायचं आहे. स्पेशली सल्फरच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो तर सल्फरचे ॲटॉमिक नंबर 27 पासून ॲटॉमिक नंबर 49 पर्यंत डिफरंट आयसोटोप्स आहेत. त्यापैकी S35 हा जर आयसोटोप बघितला तर तो मोर रिॲक्टिव्ह आहे, किंवा त्याचा हाफ लाईफ पिरियड जो आपण ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला हाफ लाईफ पिरियड त्याचा ऑफ अबाउट 88 डेज आणि 88 दिवसाचा हाफ लाईफ पिरियड त्याचा आहे. परंतु S32 आणि P32 हे रेडिओ आयसोटोप्स वापरण्याचं कारण काय तर दीज फॉर्म्स आर मोर स्टेबल. हे मोर स्टेबल फॉर्म आहेत आणि एक्सपेरिमेंट करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला स्टॅबिलिटी गरजेची आहे. त्यासाठी म्हणून हे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स हर्शे-चेस यांनी वापरलेले आहेत.
त्यानंतर आपण बघतोय प्रत्यक्ष एक्सपेरिमेंट काय केलेला आहे, दे हॅव टेकन द ग्रोथ मीडियम विच इज फिल्ड विथ डिफरंट न्यूट्रियन्स, वेगवेगळे न्यूट्रियन्स त्याच्यामध्ये आहेत, अँड ऑल्सो द बॅक्टेरियोफाग्स विथ S32 आयसोटोप. म्हणजे न्यूट्रियन मीडियम आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरियोफाग्स सोडलेले आहेत आणि त्यामध्ये परत काय सोडलेलं आहे तर S32 जो हा जो आयसोटोप आहे तो त्याच्यामध्ये सोडलेला आहे. आणि थोडे दिवस दिल्यानंतर त्याची बॅक्टेरियोफागची त्यामध्ये वाढ होते. वाढ होत असताना आयसोटोप जो आपण S32 इथं वापरलेला आहे दॅट गोज अँड इनकॉर्पोरेट अँड बिकम्स पार्ट ऑफ द प्रोटीन कॅप्सिड, बिकॉज सल्फर इज अ पार्ट ऑफ अ प्रोटीन. सल्फर हा प्रोटीनचा पार्ट आहे म्हणून काय होतं तर सल्फर गोज बिनीथ दिस प्रोटीन कॅप्सिड अँड रिमेन्स देअर ॲज अ पार्ट ऑफ अ प्रोटीन, ॲज अ पार्ट ऑफ इट. नाउ दिस stage of the bacteriophages where exactly the protein capsule has the sulfur resides beneath, that is allowed to infect to bacteria. बॅक्टेरियल सेलला त्याला इन्फेक्शन करण्यासाठी म्हणून रिलीज केलं जातं किंवा बॅक्टेरियल सेलवरती अटॅक करण्याची कॅटेगरीज काय आहे, दे अटॅक्स ऑन दी बॅक्टेरिया. बॅक्टेरियावरती अटॅक करतात आणि म्हणून त्याला बॅक्टेरियावरती अटॅक करण्यासाठी सोडलं जातं. आणि मग बॅक्टेरियावरती अटॅक केले की काय होतं की त्याचा टेलचा पार्ट जो आहे तो निघून जातो आणि जेनेटिक मटेरियल व्हॉट एव्हर इज देअर इट गोइंग टू इंजेक्ट इन टू धिस बॅक्टेरियल सेल. आणि बॅक्टेरियल सेलमध्ये ज्यावेळेला जेनेटिक मटेरियल तो इंजेक्ट करतो त्यावेळेला प्रोटीन कॅप्सूल बाजूला होतो आणि जेनेटिक मटेरियल आत जातं. आता हे केल्यानंतर ज्यावेळेला ही स्टेज बरोबर ही स्टेज ज्यावेळेला सेंट्रिफ्युगेशनला आपण घेतो, सेंट्रिफ्युगेशनला घेतल्यानंतर सुपरनटन शोज दिस एम्प्टी कॅप्सूल सुपरनटनमध्ये दिसतात with radioactive S32, बिकॉज काय कारण आहे तर प्रोटीनचा पार्ट सल्फर आहे आणि सल्फर जो इथं आपण रेडिओ एलिमेंट वापरलेला आहे तो रेडिएशन्स इमिट करताना दिसतो. कुठून तर सुपरनटनमधून. आणि व्हॉट एव्हर DNA और जेनेटिक मटेरियल रिसाइड्स ॲट द बॉटम ऑफ द टेस्ट ट्यूबच्या बॉटमला जर आपण बघू तर त्याच्यामध्ये सल्फर जो आहे तो दिसून येत नाही. आता फॉस्फरस जो आपण घेतलेला आहे दुसऱ्या सेटमध्ये तिथं काय केलेलं आहे बघा तर ग्रोथ मीडियम घेतलेला आहे, न्यूट्रिएंट मीडियम घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बॅक्टेरियोफाग्स किंवा त्याचे काय व्हायरसचा ग्रुप आहे तो त्याच्यामध्ये वाढण्यासाठी सोडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये P32 हा जो काय फॉस्फरसचा आयसोटोप आहे तोही त्यामध्ये टाकलेला आहे. थोडे दिवस गेल्यानंतर काय होतं तर तो जो काय P32 जो आहे तो गोज इनसाइड द सेल, इनसाइड त्या पेशीच्या आत जातो आणि that becomes a part of a DNA, not part of a protein. प्रोटीनचा पार्ट होत नाही तर तो डीएनएचा पार्ट होतो. आणि ज्या वेळेला यांची वाढ होते त्यावेळेला दोज आर रिलीज टू अटॅक अगेन ऑन दी बॅक्टेरियावरती अटॅक करण्यासाठी त्यांना सोडलं जातं. आणि बॅक्टेरियावरती अटॅक केल्यानंतर काय होतं तर ऑफकोर्स त्याचा टेल पार्ट निघून जातो आणि दॅट इंजेक्ट्स DNA इनसाइड दी बॅक्टेरियल सेलमध्ये तो DNA तो इंजेक्ट करतो आणि प्रोटीन कॅप्सूल जे आहे ते काय होतात तर ते परत बाजूला होतात. आणि बाजूला झाल्यानंतर ज्यावेळेला आपण सेंट्रिफ्यूज करतो हे परत दुसरा सेट जो आहे तोही सेंट्रिफ्यूज करावा लागतो. सेंट्रिफ्यूज केल्यानंतर काय दिसून आलं तर सुपरनटनमध्ये जे काही एम्प्टी कॅप्सूल आपल्याला मिळालेलं आहे दॅट हॅज नॉट फॉस्फरस अँड व्हॉट एव्हर ॲट द बॉटम ऑफ अ टेस्ट ट्यूब जे काय मटेरियल मिळालेलं आहे, जो काय प्रेसिपिटेट मिळालेला आहे त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे अँड जेनेटिक मटेरियल इमिट्स द रेडिएशन ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फॉस्फरस त्याच्यामध्ये असल्यामुळं रेडिएशन्स इमिट करताना तो दिसला. आणि म्हणून त्याच्यावरनं हे निश्चितपणे आपल्याला म्हणता येतं रिझल्टमध्ये की फॉस्फरस इज अ पार्ट ऑफ अ DNA and goes and becomes a part of a DNA into bacterial cell when bacteriophages attack it, and sulfur is not part of a DNA that resides or becomes a part of the empty bacterial cell or a protein capsule. This is friends the Hershey and Chase experiment, which is considered to be more definitive experiment because this experiment proves that DNA only is the genetic material and not proteins are the genetic material. After that we are going to see still another important concept, that is the DNA packaging. तर DNA पॅकेजिंग जे आहे ते कशा पद्धतीनं होतं आपल्याला स्पेशली या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये पाहायचं आहे. आता DNA पॅकेजिंग
चा जो मेकॅनिझम आहे तो डिफरंट ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो, परंतु प्रामुख्याने त्याच्या दोन कॅटेगरीज पडतात. एक म्हणजे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आणि दुसरं म्हणजे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. आता प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये डीएनए कसा पॅकेज होतो हे आपल्याला पाहायचं आहे. पण डीएनए पॅकेजिंग म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे आपण एखादा नवीन कपडा किंवा मोठा लांब कपडा आणलेला असतो आणि तो पहिल्यांदा घडी घालतो, दुसरी घडी घालतो, तिसरी घडी घालतो, चौथी, पाचवी, 10वी घडी घालतो आणि अगदी कमीत कमी जागेमध्ये तो कपडा जसा घडी घालून ठेवतो, तशा पद्धतीनं डीएनए जो आहे तो स्मॉल साईज्ड न्यूक्लियसमध्ये काय केला जातो, तर तो अकोमोडेट केला जातो, तो बसवला जातो आणि त्यालाच पॅकेजिंग ऑफ डीएनए असं म्हणतो. पॅकेजिंग ऑफ डीएनए इन्क्लूड्स हायर लेवल कॉम्पेन्सेशन और हायर लेवल कॉम्प्रेशन ऑफ द डीएनए इनटू द डिफरंट ऑर्गॅनिझम्स. त्यामध्ये आपल्याला आता प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये तो कसा काय तो म्हणजे डीएनए पॅकेजिंग केलं जातं हे आपल्याला पाहायचं आहे. बघा, प्रोकॅरियोटिक सेल. आता प्रो मीन्स प्रिमिटिव्ह आणि कॅरिऑन या शब्दाचा अर्थ होतो न्यूक्लियस. म्हणजे अशा प्रकारच्या पेशी की ज्यांच्यामध्ये केंद्रक चांगल्या पद्धतीने विकसित झालेला नाही. म्हणजे केंद्रक विकसित झालेला नाही म्हणजे काय, तर तो जो केंद्रक आहे त्याला केंद्रकीय आवरण असत नाही. तर उदाहरणार्थ बॅक्टेरियल सेल मी तुम्हाला इथे स्केच करून दाखवतो. ही जर समजा बॅक्टेरियल सेल असेल तर याच्यामध्ये न्यूक्लियस नाही. न्यूक्लियस नसल्यामुळं न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही. न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही त्यामुळे न्यूक्लिओप्लाझम नाही. हायर लेवल पॅकेजिंग जे आहे ते थोडंसं लॅक होतं, कारण का त्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन्स नाही आणि त्याच्यामुळं व्हॉट एव्हर जेनेटिक मटेरियल इज देअर इन टू द बॅक्टेरियल सेल दॅट इज नॉट कॉल्ड ॲज द न्यूक्लियस, दॅट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लिओइड. त्याला न्यूक्लिओइड असं आपण म्हणतो, न्यूक्लिओइड असं म्हणतात. आता हे जे न्यूक्लिओइड आहे इट इज अ सपोर्टेड विथ स्टील एक्स्ट्रा कॉपी ऑफ डीएनए कॉल्ड ॲज अ प्लाझमिड. त्याला प्लाझमिड ह्या नावाच्या एक्स्ट्रा डीएनएच्या कॉपीने सपोर्ट केला जातो. ते प्लाझमिड काय आहे परत पुढच्या लेक्चर्समध्ये, पुढच्या चॅप्टरमध्ये वगैरे आपल्याला पाहता येईल, त्याच्याविषयी वेगळ्याने अभ्यास करता येईल. आता ही बॅक्टेरियल सेल आहे. आता याची साईज जर आपण पाहू तर दॅट मेजर्स ऑफ अबाउट 2 to 3 मायक्रॉन्स. अगदी लहान साईज त्याची आहे, 2 ते 3 मायक्रॉन एवढी लहान साईज बॅक्टेरियल सेलची असते. आता हा जो डीएनए आहे, डीएनएची साईज ज्यावेळेला आपण न्यूक्लिओइड आपण त्याला म्हणतो, दॅट डीएनए मेजर्स ऑफ अबाउट. आता डीएनए जो आहे ज्यावेळेला तो लॉंग असतो, लांब असतो, धाग्यासारखा असतो, त्यावेळेला त्याची साईज आपल्याला मीटर सेंटीमीटरमध्ये मोजता येते. परंतु दिस न्यूक्लिओइड इज सर्क्युलर इन सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स त्याचा सर्क्युलर आहे अँड दॅट साईज इज मेजर इन फॉर्म ऑफ द पेरिमीटर. पेरिमीटरच्या स्वरूपामध्ये त्याची साईज मोजली जाते. म्हणजे थोडक्यात त्याचा सर्कम्फरन्स आहे तो मोजला जातो आणि त्याची साईज जर आपण बघू तर 1100 बेस पेअर्स आणि त्याचे बेस पेअर्स जर बघितले आपण 4.6 मिलियन बेस पेअर्स मायक्रॉन आपण म्हणूया इथं बेस पेअर्स. म्हणजे आता पेरिमीटरमध्ये त्याची साईज बघितली, बेस पेअर्सच्या स्वरूपामध्ये त्याची साईज बघितली. आता जो सर्क्युलर डीएनए आहे पेरिमीटर ज्यावेळेला त्याचा मोजतो आपण त्यावेळेला इट मेजर्स ऑफ अबाउट 350 मायक्रॉन. 350 मायक्रॉन एवढी त्याची साईज आहे. आता पेशीची साईज पहा, पेशीची साईज पहा 2 ते 3 मायक्रॉन पेशीची साईज आहे आणि डीएनएची साईज जर आपण बघितली तर 350 मायक्रॉन एवढी आहे. नाव हिअर द नेसेसिटी ऑफ द पॅकेजिंग ऑफ डीएनए. तर आता काय केलं पाहिजे तर डीएनए पॅक व्हायला पाहिजे. मग डीएनए पॅकेजिंगची पहिली स्टेज फर्स्ट लेवल पॅकेजिंग इज गोइंग टू टेक्स प्लेस ऑफ दिस सर्क्युलर डीएनए इज फोल्डेड इनटू डिफरंट फोल्ड्स और लूप्स ऑफ अबाउट 30 to 40 loops. Sorry, 40 to 50 loops are going to form here, and whatever circular DNA is there, that is compressed into folds and loops. And now this is the first level of the compression or compensation or packaging, where exactly 30 micron size is going to reside of the DNA. Now this is the first level of the packaging. बघा की 350 मायक्रॉन इतकी साईज आहे, त्याची फर्स्ट लेवल ऑफ पॅकेजिंग मध्ये 30 मायक्रॉन होते. नाउ दिस डीएनए is not sufficient to fit into the bacterial cell because the bacterial
सेलची साईज जर आपण बघितली तर ती 2 ते 3 मायक्रॉन आहे आणि इतका मोठा DNA त्याच्यामध्ये कॉम्पेन्सेट होऊ शकत नाही. त्याच्यासाठी म्हणून काय होतं तर स्टील डिफरंट लेवल ऑफ द कॉम्पेन्सेशन इज गोइंग टू टेक्स प्लेस अँड कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग इज गोइंग टू टेक्स प्लेस ऑन द फोल्ड्स वॉट एव्हर फोल्ड्स फॉर्मड इनटू द अर्लियर लेवल ऑफ द पॅकेजिंगच्या अर्लियर लेवलमध्ये जे काही फोल्ड्स तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये काय होतं तर परत सुपर कॉइलिंग होतं आणि परत साईज त्याची रिड्यूस होते. दॅट मेजर्स ऑफ अबाउट 2 मायक्रॉन. 2 मायक्रॉन इतकी लहान साईज आता त्या न्यूक्लिओरची तयार होते आणि नाऊ धिस DNA इज सफिशियंट टू वेलली फिट इन टू धिस 2 to 3 मायक्रॉन साईज्ड सेल. आणि मग काय होतं तर एवढा DNA कॉम्प्रेस केला जातो, पॅकेज केला जातो. आता DNA पॅकेजिंगमध्ये हा DNA पॅकेज करण्यासाठी म्हणून कशाचा रोल आहे. देर आर सम एन्झाइम्स विच प्लेज द व्हायटल रोल इन टू द पॅकेजिंग ऑफ DNA. इन दॅट प्रोटीनचा रोल आहे. दॅट प्रोटीन इज नेम्ड ॲज हू प्रोटीन. That protein is named as Hu protein and enzymes when we see ज्यावेळेला ते enzymes आपण बघतो there are 2 different enzymes working there for the packaging in eukaryotes. In that first is the topoisomerase first and DNA gyrases आणि टोपोआयसोमरेजेस ही 2 एन्झाइम्स आणि हू प्रोटीन आर रिस्पॉन्सिबल फॉर द क्लोज पॅकेजिंग ऑफ द DNA in prokaryotic cell because these enzymes are essential. These enzymes and proteins are essential for the higher level packaging into prokaryotic organisms because the histone proteins are absent into the prokaryotic organisms. Prokaryotic organisms मध्ये हिस्टोन प्रोटीन्स नाही. मग कुठलं प्रोटीन आहे तर हू प्रोटीन आहे आणि टोपोआयसोमरेज फर्स्ट आणि DNA गायनेसिस these enzymes plays the vital role into the process of the DNA packaging in prokaryotic cell. Student friends, in present video we have observed about the very definitive experiment carried by the Hershey and Chase known as Hershey-Chase experiment. In that we have observed the bacteriophages definition, composition of the bacteriophages. In that protein capsule and DNA, radioactive isotopes S32 and P32. These are the radioactive isotopes used by the Hershey and Chase to prove the DNA as the genetic material. आता हे का निवडलं मी तुम्हाला सांगितलं की हे 2 जे आहेत ते S32 आणि P32 जे आहेत these are the stable forms of the radio isotopes आणि त्याच्यासाठी म्हणून ते निवडले. आणि ह्याच्यामध्ये मग एक्सपेरिमेंट जो कॅरी केला त्या एक्सपेरिमेंट कॅरी करत असताना बॅक्टेरियोफागची वाढ कशामध्ये केलेली आहे तर न्यूट्रिएंट मिडियममध्ये केलेली आहे. न्यूट्रिएंट मिडियममध्ये परत S32 पहिल्या सेटमध्ये जो आहे तो त्याच्यामध्ये पोर केलेला आहे. दोज आर रिलीज्ड टू अटॅक ऑन द बॅक्टेरियल सेल and after attack on the bacterial cell they release the genetic material into the bacterial cell and result whatever is there that we have discussed earlier. And now we are going to see the DNA packaging. DNA packaging आपण त्याच्यानंतर आपण पाहिलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं तर प्रोकॅरियोटिक सेल त्याचं नेचर त्याचा जो न्यूक्लिओड आहे त्याच्या संदर्भातली माहिती घेतली. त्याचं साईज जी आहे ती आपण पाहिली. त्यानंतर DNA पॅकेजिंग बघितलं. एवढी लहान साईज आहे बघा 2 ते 3 मायक्रॉन एवढी लहान साईज आहे त्या पेशीची. 350 मायक्रॉन एवढा मोठा DNA आहे. मग तो काय केला जातो तर तो कॉम्प्रेस केला जातो. पहिल्या लेवलमध्ये तो कॉम्प्रेस करत असताना 30 मायक्रॉन एवढा होतो. दुसऱ्या हायर लेवल ऑफ पॅकेजिंगमध्ये तो 2 मायक्रॉन एवढा होतो. आणि नाव धिस 2 मायक्रॉन DNA इज कॅन बी क्लोजली फिट इनटू धिस सच स्मॉल साइज्ड बॅक्टेरियल सेल. And these are the higher level of the packaging which are supported by the enzymes topoisomerases first and DNA gyrases and supported by again the Hu protein. Student friends, thanks for watching my video. Please like, share, subscribe, and if you have questions and suggestions in the video, then please those write into the comment box. Thanks a lot.